डॉक्टर स्मिता दामले लिखित कावेरी दुभंग हे पुस्तक दक्षिण भारतातील म्हैसूर राज्याच्या वैभवशाली आणि संघर्षमय इतिहासाचा वेध घेते. श्रीरंगपट्टणजवळ ज्याप्रमाणे कावेरी नदी दुभंगते आणि पुढे जाऊन पुन्हा एकरूप होते, त्याचप्रमाणे म्हैसूरची सत्ता वोडियार घराण्याकडून फुटून हैदर अलीकडे गेली आणि टिपू सुलतानच्या अंतानंतर पुन्हा वोडियारांकडे आली. हा या पुस्तकाचा मध्यवर्ती धागा आहे. इसवी 1399 यदुराय वोडियारने स्थापन केलेल्या या साम्राज्याचा प्रवास यात मांडला आहे. राजा वोडियार आणि चिक्कदेवराज यांच्यासारख्या पराक्रमी राजांच्या काळात म्हैसूर वैभवाच्या शिखरावर पोहोचले. मात्र 18व्या शतकात दलवाई बंधूंच्या देवराजय्या आणि नंजराजय्या हाती सत्ता एकवटल्याने राजघराणे नाममात्र उरले. या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत लष्करात एक सामान्य नाईक असलेल्या हैदर अलीने आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाने सत्ता हस्तगत केली. पुस्तकात नवाब हैदर अली आणि त्याचा पुत्र टिपू सुलतान यांनी इंग्रज, मराठे, विशेषतः माधवराव पेशवे आणि निजाम यांच्याशी दिलेल्या लढायांचे रोमहर्षक वर्णन आहे. इंग्रजांच्या वाढत्या साम्राज्यवादाला रोखण्यासाठी या पितापुत्रांनी 40 वर्ष दिलेला लढा अचाट होता. अखेर 4 मे 1799 रोजी टिपू सुलतानला वीरगती प्राप्त झाली आणि दुभंगलेला सत्तेचा प्रवाह पुन्हा मूळ वोडियार घराण्याशी एकरूप झाला. इतिहासप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे दक्षिणेकडील राजकारणाचे, कपटनीतीचे आणि रणांगणाचे एक जिवंत चित्रच आहे.